नमस्कार. इंडी रेडिओच्या इंडी चॅट कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नुकत्याच चर्चेत असलेल्या विषयावरती आम्ही चर्चा करणार आहोत. तो म्हणजे एक सिनेमा रिलीज झाला आहे आणि त्याच्या बहिष्काराची वगैरे भाषा बोलली जाते. त्याचा भरपूर प्रचारही झाला बहिष्कार करण्यावरून. आणि तो सिनेमा एका अमेरिकन सिनेमाचा रिमेक आहे. तो सिनेमा म्हणजे लाल सिंग चड्ढा. तो आहे रिमेक अमेरिकेतली 1994ची जी फिल्म होती फॉरेस्ट गंप, या फिल्मचा तो रिमेक आहे. आणि या विषयावर याच्यातले जे वेगवेगळे पैलू आहेत या सिनेमाविषयीचे, त्यातलं जे सोशो इकॉनॉमिक कॉमेंट्री आहे त्याला थोडंसं उलगडून सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत राहुल बनसोडे. राहुल बनसोडे नाटककार आहेत, लेखक आहेत आणि फेसबुकवरचे मोठे सेलिब्रिटीसुद्धा आहेत. तर राहुल, तुमचं इंडी जर्नलमध्ये स्वागत. तर लाल सिंग चड्डा आपण बघून आलोत, तर काय फ्रेश थॉट्स काय आहेत? फ्रेश थॉट असाच आहे की लाल सिंग चड्डा हे फॉरेस्ट गम्पचं अडॉप्टेशन आहे. पण फॉरेस्ट गम्प ज्या सेटिंगमधून येतो, अमेरिकनिझम त्याचा मुख्य बॅकड्रॉप आहे. तर मला वाटतं साधारण मॅकडॉनल्ड जेव्हा भारतात आली आणि त्यांच्या बर्गरचं भारतीय अडॉप्शन ते करण्याच्या प्रयत्नात जेव्हा होते, तर मॅक आलू टिक्की जे आहे तर ते अमेरिकन बर्गर, पण त्याचं अमेरिकन बर्गर फक्त मॅक आलू टिक्की रिप्लेस झाली असं नाही, तर त्याचं रिसर्च बटाटा वड्यापासून सुरू झालं आहे आणि मग त्याच्यातून तो वेजी बर्गर बनला आहे. आणि तो निश्चितपणे याचा पर्याय आहे असं मी म्हणणार नाही, कारण तो जर पर्याय असता तर मॅकडॉनल्ड्स अमेरिका जेवढा विगन बर्गरवर रिसर्च करते आहे, तर त्यांनी हे इकडचं तसंच तिकडे अडॉप्ट केलं असतं. तर ते ट्रान्सक्रिएशन आहे किंवा प्रतिरूप आहे असं मी निश्चित म्हणणार नाही. आता ते कसं आहे त्याचं आपण चर्चेत उलगडत जाऊ एक एक. ओके, सो म्हणजे अमेरिकेतल्या मॅकडॉनल्डचा बर्गर नाही पण चविष्ट मॅकॅलरी टिक्की आहे. हा, आणि ती इथल्या लोकांना ती आवडू शकते, म्हणजे आवडेलच. इनफॅक्ट त्यांना तो मॅकडॉनल्डचा बर्गर आवडलाच असेल असंही नाही. डेफिनेटली. सो दॅट्स हाऊ द बिल्टअप इज. बट आता तुम्ही अमेरिकनिझमचा वगैरे उल्लेख केला आणि त्याचा बॅकड्रॉपही तोच आहे. फॉरेस्ट गंपचा जो गाभा आहे मुळात तो अमेरिकनिझमच आहे. 1994चा काळ आहे रिलीजचा आणि तो एका अर्थानं 90s जे आहेत ते अमेरिकेच्या एका अर्थानं उतरत्या कळेचा किंवा अमेरिकन जी अर्थव्यवस्था आहे ती ज्या पीकला होती 70s 80s मध्ये, तिचा थोडासा उतरणीला लागेल की काय असा तो काळ होता. इनसिक्युरिटीचा, अनश्युरिटीचा असा. सो ते काय रिफ्लेक्शन आहे, म्हणजे फॉरेस्ट गंप काय प्रकरण आहे? फॉरेस्ट गंप काय प्रकरण आहे तर ते फार गंभीर प्रकरण आहे. अतिशय गंभीर म्हणण्यापेक्षा उलथापालथीचा काळ जो आहे, रिव्होल्युशन ज्याला म्हणजे अमेरिकन रिव्होल्युशन म्हणूया त्याला आपण. रिव्होल्युशन सर्वकष क्रांतीची ती भाषा नव्हती, परंतु सॅन फ्रान्सिस्को शहरात ह्युमन्स बी इन म्हणजे सॅन फ्रान्सिस्को विचार क्रांती जी सुरू झाली होती 70च्या दशकामध्ये, 68 व्हिएतनाम वॉर त्याचाच म्हणजे त्याच वेळेस अँटी वॉर प्रोटेस्ट होत होत्या आणि त्याच वेळेस बरीचशी सायकेडेलिक ड्रग्ज जे आहेत ते कन्झ्युम होत होते. त्याच्यातून लोकांना नवीन नवीन एनलायटनमेंट पण मिळत होतं आणि डमपणा पण मिळत होता. म्हणजे फॉरेस्ट गंपमध्ये ते हे जे आहे शिट हॅपन्स, म्हणजे दॅट इज वन साईड ऑफ अ डमनेस. ॲट द सेम टाईम ब्लॅक पॅन्थर आणि त्यांची चळवळ, म्हणजे त्यांचे कॅरेक्टर्स आणि ते पहिल्यांदा त्याचा जे व्यामिश्रता त्या काळाची होती. तर फॉरेस्ट गंपचा मुख्य हिरो माझ्या अंदाजे काळ आहे. तो काळ आहे, त्याचा काळाचा थ्रेड कंटिन्युअसली चालत राहतो. दुसरा एक जो थ्रेड आहे तो म्युझिकचा आहे, म्हणजे गाणी. फॉरेस्ट गंपमध्ये 50पेक्षा जास्त गाणी जी कंटिन्युअसली वाजत राहतात. आणि तिसरी जी आहे ती कथा मग ती फॉरेस्टची आणि जेनी जी आहे ती त्या नव्या युगाच्या याच्या ती भरकटली आहे, कारण ती ज्या कसल्या आयुष्यातून ती गेलेली आहे त्याच्यामुळे ती भरकटलेली आहे. मग ती ग्रुपी बनते, ती हिपी बनते, त्याच्यानंतर ती निरनिळ्या ठिकाणी जाते, निरनिळ्या सायकोटिक ट्राय करते, तिचं हे होतं. तर मला वाटतं एक तिथल्या दिग्दर्शकाचा एका अँगलमधून जर ते बघितलं तर इट्स अ व्हेरी कन्झर्वेटिव्ह मूव्ही. म्हणजे ज्या लोकांनी तर लिबरल अतीव हे केलं, अतीव स्वातंत्र्याचा पराकोट गेला, तर त्या लोकांचं काय झालं किंवा त्या कॅरेक्टरचं काय झालं, आणि ट्रॅडिशनल व्हॅल्यू ट्रॅडिशनल अमेरिकन व्हॅल्यू आलाबामाची त्या कशा हे पुढं गेला.
तर डेन्सली पॅक आहे फॉरेस्ट गंप, आणि त्याचं जे सगळं स्ट्रक्चर जे आहे ते एकदम केअरफुली क्राफ्टेड आहे. लालसिंग चड्डा त्याच्यातल्या काही गोष्टी फक्त अडॉप्ट करतो. मुख्य म्हणजे भारताची रिव्होल्युशन, भारताला रिव्होल्युशनच नाहीये का, किंवा मग दोन गोष्टी करता आल्या असत्या की ती विचार क्रांती जेव्हा होत होती. पण मला असं वाटतं की तो जो एक इंटरेस्टिंग मुद्दा तुम्ही मांडलाय ना, तो आपण अजून थोडासा एक्सप्लोर केला पाहिजे असं वाटतं मला. की यू सेड, तुम्ही एक वाक्य वापरलं की फॉरेस्ट गंप ही एक अमेरिकन कन्झर्वेटिव्हिझम ला सल्यूट करणं किंवा एक ओड म्हणतो ना आपण, तशी फिल्म आहे ती, एक आउट ऑफ रिस्पेक्ट टू अमेरिकन कन्झर्वेटिझम. सो तो थोडासा धागा आपण एक्सप्लोर करू की एस्पेशली जेनीचं आणि फॉरेस्ट या दोघांचा जो कॉन्ट्रास्ट आहे फिल्म मांडते सातत्यानं, तर त्या दोघांच्या प्रवासात जेनीला तिच्या एका अर्थाने स्वातंत्र्याची आस किंवा नाविन्याची आस याची शिक्षा मिळते एका अर्थानं, आणि ती पनिशमेंट फार व्यवस्थित दाखवतो तो. बरोबर. आणि ते टप्प्याटप्प्याने तिची शिक्षा अजून सिव्हिअर होत जाते त्या पूर्ण फिल्मच्या प्रवासात. सो अमेरिकन व्हॅल्यूज म्हणता येतील असं ह्या अमेरिकन व्हॅल्यूज आपण म्हणायचं कशाला, म्हणजे की या फिल्म मध्ये जे काही पोर्ट्रे केलेलं आहे अमेरिकन व्हॅल्यूजचं जे काही चरित्र आहे ते त्या काय व्हॅल्यूज आहेत असं वाटतं फॉरेस्ट गंपच्या, की इन जनरल अमेरिकन इन जनरल एक की व्हिएतनाम वॉर जे प्रचंड ते वाढतच चाललं होतं, आणि तरीही तरुण मुलं सैन्यात जात होती. अंकल सॅम पोरं ग्रॅज्युएट झाल्यावर जाऊन त्यांना ते हे देत होतं, एव्हर थिंक अबाउट जॉईनिंग आर्मी किट, आणि ते आर्मीत घेऊन जात होते, तर त्यांना शिपिंग करत होते. खूप लोक मरत होती. म्हणजे जर समांतर काळातला तुम्ही फुल मेटल जॅकेट बघितला, जो एका पत्रकाराने लिहिलेल्या त्या सगळ्या व्हिएतनामच्या अनुभवावरती आहे, किंवा फॉर दॅट मॅटर तुम्ही याचा सिनेमा जरी बघितला ऑल द प्रेसिडेंट्स मॅन किंवा आहे, तर त्या ज्या रिपब्लिकन युद्धखोर आणि त्या सगळ्या हे होतात, तर अमेरिकन कॅपिटलिझमला हे करण्यासाठी. दुसरं की ती स्टोरी अलाबामामध्ये सेट होते. अलाबामा एक सदर्न स्टेट आहे ज्याच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या अतिशय कन्झर्वेटिव्ह स्वरूपाच्या आहे, आणि ॲट द सेम टाइम तिथे चाइल्ड अब्यूज किंवा इतर गोष्टी सुद्धा म्हणजे इन्सेस्ट किंवा इतक्या याच्यात त्याला तो टच करतो. आणि फॉरेस्टच्या याच्यात ते नॉर्मली येत राहतं, म्हणजे त्याला कुठल्याही याचा आक्षेप नाही, तो फक्त स्टोरी काय झाली ती तो सांगत राहतो. आणि त्यातून इन अ वे म्हणजे शेवटी देशसेवा केली त्याने, किंवा शेवटी त्याने जो हे आहे अमेरिकन फ्लॅग किंवा त्याच्या भोवती असणारं सगळं हे आहे, तर ते स्टार्क रियालिटीत येतं. ॲट द सेम टाइम रॉबिन राईट नशिबाने त्या याच्यात गेली आहे, तिच्या जे काही ती चाइल्डहुडमधून जाते, म्हणजे तिचा एक दगड मारण्याचा सीन आहे, आणि ते एकदम पुन्हा ते हे सुद्धा एक रांचवरती सेटअप आहे त्याचा, जे इथे दिलवाले दुल्हनियाच्या सरसो के खेतमध्ये हे होतं, आणि ते तसंच हे होतं असं नाही. सो त्या व्हॅल्यूज अँड द सेम टाइम त्या व्हॅल्यूज चॅलेंज होणं आणि जग पाहायला लागणं लोक. म्हणजे तेव्हा मॅजिक बस निघायची, लंडनवरून निघायची, पूर्ण इस्तानबुल लाहोर मार्गे ती इंडियात यायची, काही नेपाळला जायचे लोक, काही याला यायचे. तर ही सुद्धा नंतर अमेरिकन व्हॅल्यू बनली, जी लिबरल अमेरिकन व्हॅल्यू ज्याला म्हणतो आपण. पण त्या व्हॅल्यूज आज आहेत समजा, त्या जेव्हा तिथे फक्त हे होत होते, विचार होत होते, रॅन्डमली विचार होत होते, तर ते तसे त्यांनी मांडलेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर म्हटलं की कल्चर रिफ्लेक्ट्स युअर माइंडसेट, किंवा तुम्ही जे आयकॉनोग्राफी तयार करता, तुमचे प्रतीक तयार करता, त्यातून तुमचा माइंडसेट लक्षात येतो. तर जसं की सुपरमॅन, ठीक आहे, सो सुपरमॅन नथिंग इज मोर अमेरिकन दॅन सुपरमॅन, राईट. सो त्याच्यातून प्रतीत होणाऱ्या किंवा त्याच्यातून त्यांनी व्यक्त केलेल्या स्वतःबद्दलच्या प्रतिकात्मक व्हॅल्यूज ज्या असतील, म्हणजे पेट्रियटिझम, फॅमिली, पुरुषाचं ब्रेडविनर असणं, जबाबदार असणं, आणि एका अर्थानं तुमची जी नियती आहे, नियतीशी कुठेही धोका न करणं, तुमची नियती पूर्ण करणं, तुमचं डेस्टिनी जे आहे ती फुलफिल करणं. सो जो तो फेदर आहे, फेदरचा जो सिम्बल आहे की तो प्रीडिस्टाइंड आहे, त्याचा प्रवास तो वाऱ्यावर काय म्हणतात त्याला, प्रवास करत करत तो फॉरेस्ट गंपच्या पायाशी येऊन पोहोचतो. सो एका अर्थाने ते थोडंसं जे प्रीडेस्टिनेशन बद्दलची एक धारणा असेल, फॅमिली व्हॅल्यूज बद्दलची धारणा असेल,
सामान्य आयुष्य किंवा सामान्य आयुष्यातला रोमॅन्टिसिझम हा थोडासा उभा म्हणजे तो करण्याचा. चर्चमध्ये जाऊन कॅरल्स पण म्हणतो याच्या बरोबर. राईट. सो त्यातली जी अमेरिकन एका अर्थाने अमेरिकेचा इवन धर्मवाद जो आहे तो युरोपियन धर्मवादापेक्षा वेगळा आहे. ख्रिश्चॅनिटी जी आहे, अमेरिकन कन्सेप्ट जी आहे ख्रिश्चॅनिटीची, ती सुद्धा बऱ्यापैकी वेगळी आहे. सो ते तुम्हाला वारंवार जाणवत राहतं फॉरेस्ट गंप बघताना की हा सिनेमा असं सांगतोय कुठेतरी, जरी तो एक पॉलिटिकल डिस्टन्स मेंटेन करत असला तरी तो काय करतो की काही, जर तुम्ही बघितला नसेल फॉरेस्ट गंप तर त्याच्यामध्ये ब्लॅक पॅन्थर चा तुम्ही उल्लेख केला. ब्लॅक पॅन्थरचा एक सीन आहे की इवन रेशियल इंटिग्रेशनची सुरुवात दाखवलेली, बरोबर, की कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतोय पहिल्यांदा आणि त्याला खूप विरोध होतोय तिथल्या कन्झर्वेटिव्ह कडून, राईट. आणि फॉरेस्ट तिथं आहे योगायोगाने, तो त्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये घुसताना पाहतो. त्यातल्या एका विद्यार्थिनीची नोटबुक पडते आणि तो तिला निरागसपणे नोटबुक उचलून देतो, बरोबर. सो मला म्हणायचंय की इतक्या अभद्र काळात अमेरिकेच्या इतक्या अभद्र गोष्टीला, त्या जी सेग्रिगेशन होतं, जो एक भयंकर अनुभव होता एका मोठ्या अमेरिकन समूहासाठी, तर त्याला इतकं इनसेंटली बघता येऊ शकतं का की असं एखादा? नाही, मला असं वाटत नाही. फॉरेस्ट टोटली अवेअर आहे, म्हणजे त्याच्या नेनिवेत त्याचं वाईट पण जे आहे ते आहे. त्याला ब्लॅक मित्र मिळतो तो फार नंतर, कुठे जेव्हा तो बसमध्ये मिळतो, म्हणजे जेनी तिथे रिप्लेस होते आणि त्याच्यानंतर बाबगाम यू कॅन ब्रॉयल इट, यू कॅन बॉईल इट, यू कॅन सॉट इट, यू कॅन फ्राय इट, तिथून त्याचं हे होतं. तेव्हाही त्याचं अॅक्नॉलेजमेंट जे आहे किंवा आहे, पण मग तो सांगतो की बबलरची आई, त्याची आईची आई, त्याच्या आईची आई आणि त्याच्या आईची आई कशी व्हाईट माणसाला सर्व करत होते, आणि मग ती फ्रेम याच्यामध्ये चेंज होते. पण ती फॉरेस्ट घडून आणतो असं नाही, तो पैसे जे आहे बरोबर जो वाटा आहे तो देतो आणि त्याच्याने ते चित्र बदलतं आणि एक व्हाईट बाई तुम्हाला ते श्रिम्प घेऊन त्या ब्लॅक, एका अर्थाने इट्स अ विक्ट्री ऑफ अमेरिकन कॅपिटलिझम की हर ब्लॅक एक्सपिरियन्स चेंजेस, कारण एका कंपनीमध्ये तिच्या मुलाच्या कन्सेप्ट मधून एक कंपनी तयार झालेली आहे. हे एवढंच कशाला, तो जेव्हा तो विश्वास बसत नाही, म्हणजे इथे जसं TC नाकारून जातो लालसिंग चड्डामध्ये, तिथे एक वी वर सेटिंग नेक्स्ट टू अ मिलेनियर, तो निघून जातो आणि त्याच्यानंतर तो त्या म्हातारीला म्हणतो, डू यू वॉन्ट नो हाऊ बबलर यूज टू लुक, आणि मग तो फॉर्च्यून मॅगझिन, म्हणजे इट्स अ रिलिजियस टेक्स्ट फॉर द कॅपिटलिझम, यू नो दॅट्स हाऊ इट इज. म्हणजे कॅपिटलिझम जर धर्म असेल तर फॉर्च्यून मॅगझिन त्याचा धर्मग्रंथ आहे त्या काळाचा, मुखपत्र, ते जास्त योग्य शब्द राहील. तर त्याच्या पॅरलल लालसिंग चड्डामध्ये त्याचा कुठलाही थ्रेड येत नाही. तो फक्त साऊथ इंडिया आणि नॉर्थ इंडियाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो, वरतून ज्याला आपण परके म्हणू, फाळणीनंतरचे म्हणू, किंवा डाऊन राईट त्याला अतिरेकी म्हणा, तर त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो, पण तो एका क्रीम लेअरलाच वरती आणतो, म्हणजे तो मेसेज खाली काहीच देत नाही. कन्सिडरिंग एस्पेशली फॉरेस्ट गंप बद्दल आपण आता एवढी जी चर्चा केली की त्यातल्या व्हॅल्यूज कन्झर्वेटिव्ह आहेत, ज्या खरं तर भारतीय कन्झर्वेटिव्हच्या जवळ जाणार आहेत. निश्चितच, ठीक आहे. आणि एका अर्थाने त्याची जी स्टोरी आहे, मूळ स्टोरी आहे, ती कन्झर्वेटिव्हना उलट आवडायला हवी. ठीक आहे. तरी सुद्धा मला वाटतं की सिनेमा न पाहताच किंवा फॉरेस्ट गमचा सबटेक्स्ट जो आहे तो मिस करून कुठेतरी इथं बॉयकॉट लालसिंग चड्डाचा प्रयत्न झाल्याचं जाणवतं आपल्याला. तर त्यात पुन्हा मी एक गोष्ट काय बघेन की बस, समजा तुम्हाला तसंच दाखवायचं आहे, बिकॉज करीनाचं डिग्रेडेशन जे होतं किंवा तिची याच्यात हे होत जाते, तर त्याला त्यांनी बॅकड्रॉप कॉग्नेटिव्ह रिव्हॉल्युशनचा नाही दिलेला, त्याला त्यांनी बॅकड्रॉप कॅपिटलिझम 94-91 नंतर इकॉनॉमी ओपन होत जाणं, ऐश्वर्या राय, सुष्मिता सेन मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स बनणं अनुक्रमे, त्याच्यानंतर त्या मॉडेलिंगची क्रेज येत जाणं, त्याच्यामुळे छोट्या शहरातून मुली मोठ्या शहरात जाणं आणि त्यांना त्या ग्लॅमरची स्वप्न पडणं, आणि त्या ग्लॅमरची स्वप्न पडण्याच्या नादात काय त्यांचं हे होतं. पण इट वर्क्स ॲज अ रॅकेट, इट वर्क्स ॲज अ थिंग. त्याला काळ जबाबदारच आहे किंवा हे आहेच असं म्हणता येणार नाही. रॉबिन राईटच्या बाबतीत तो काळच तसा होतो की इव्हेंच्युअली त्या
ती त्या ड्रगच्या विळख्यात सापडणार, इव्हेंच्युअली ती त्या याच्यात सापडणार. आणि त्याही पेक्षा महत्त्वाची सगळ्यात मोठा थ्रेट की HIV जो आहे तो त्या HIV त्याच सगळ्या याचं अपत्य होतं. म्हणजे द बँड्स प्लेड ऑन नावाचा एक सिनेमा आहे, त्याच्यात पुन्हा हाच काळा घेतला आणि ते कसं HIV कसं प्रोपोगेट होत गेलं. अर्थात ते क्लिअरली मेन्शन होत नाही की तिला तसंच काही होतं त्या सिनेमात, ते तसंच येतं असं नाही. पण पण तो काळ असा तिथे सुरू झाला होता की तिथे त्याचं हे व्हायला लागलं. मला वाटतं लालसिंग चड्डामध्ये कॅन्सरचा रेफरन्स येतो, पण तो त्याच्या आईसाठी. आणि इथे बाकायदा म्हणजे तिला काहीतरी क्रिटिकल झालंय आणि ते वाचवण्याचा प्रयत्न, म्हणजे त्याला कॉन्टेक्स्ट आहे काही असं वाटत नाही. ओके, सो कमिंग टू लालसिंग चड्डा, मला असं व्हेरीफाय करून घ्यायचं होतं. जेव्हा मी स्वतः याच्याबद्दल विचार करत होतो तेव्हा मला असाच प्रश्न पडला होता सुरुवातीला की जे काही राईट विंगर आहेत भारतातले ते का बॉयकॉट करायचा प्रयत्न करतात, त्यांना फॉरेस्ट गंप माहित नाही का? मग मी विचार केला की मी स्वतः अजून लालसिंग चड्डा बघितलेलं नाही, तर लालसिंग चड्डा कुठली भूमिका घेतो किंवा कुठल्या अंगानं जातो हे थोडंसं बघायचं होतं मला. आणि आता बघितल्यानंतरही मला असंच वाटतं की लालसिंग चड्डा ही कन्झर्वेटिव्ह एका अर्थानं पोझिशनच स्वीकारतो, भले त्याची स्टोरी किंवा त्याचे ऍक्शन्स कन्झर्वेटिव्ह पद्धतीच्या नसतील. कन्झर्वेटिव्हिझम म्हणण्यापेक्षा बचावात्मक प्रवृत्ती, फार काही न बोलणं, फार काही पॉलिटिकल स्टेटमेंट, एकदम नाजूक याच्यात एखाद्या सेकंदासाठी काहीतरी फोटो दाखवून हे करून देणं. आणि हे म्हणजे दिग्दर्शकाची किंवा स्टोरी रायटर जे आहेत त्यांची फार त्याच्यावर हे आहे असं वाटत नाही. इनफॅक्ट तो एकतेचाही संदेश देत असेल, कदाचित सामाजिक एकतेचा देत असेल किंवा हे, पण तो सेंटरला राहत नाही. तो ॲज यू सेड मगाशी, जसं की मगाशी म्हटलं की तुम्ही रिप्रेझेंटेशनच्या नावावरती त्याच्यामध्ये जे काय अपलिफ्टमेंट होतं किंवा युनिटी होते ही फक्त उच्चवर्णीय उच्चवर्गीय अशा पद्धतीचीच एकात्मता वगैरे. म्हणजे तुम्ही जर बघितलं की तो साऊथ इंडियन दाखवला, त्याच्याऐवजी तुम्हाला एक गरीब माणूस दाखवता आला असता, किंवा इतके मिलचे लढे होत होते किंवा युनियन लिडर्सचे खून होत होते, तोही बॅकड्रॉप होता. म्हणजे तुम्ही फक्त मंडल आयोगाचं काहीतरी दाखवलं, त्याच्यानंतर बरं असॅसिनेशनची तरी हिस्ट्री दाखवते, इंदिरा गांधींबद्दल बोलते, तर राजीव गांधींबद्दल काहीच बोलत नाही. त्याच्यानंतर तो काळच हे होऊन जातो. नंतर एकही प्रधानमंत्री पूर्ण 91चा क्रायसिस किंवा ह्याच्याबद्दल काही एक शब्द लिबरलायझेशन का झालं याचा काही संदर्भ येत नाही. आणि थेट त्याच्यानंतर आपल्याला पडद्यावर दिसतात नरेंद्र मोदी, अण्णा हजारे मुवमेंट दिसते आणि नरेंद्र मोदी दिसतात, पण त्याच्या आसपासचे जे व्यक्तिमत्व असते बरंच. म्हणजे आपल्याला हिस्ट्री अशीच हिस्ट्री आहे का, म्हणजे 4-5 ठोकळे दाखवल्याने हिस्ट्री झाली असं नाही. आपल्याला एक विविध हिस्ट्री आहे. गिरणी मालकांचा संप झाला होता, गिरणी मजुरांचा संप झाला होता आणि त्याच्यातून पूर्ण हे होत होते. पंजाबमध्ये पेस्टिसाइड्समुळे बरेच प्रॉब्लेम तयार व्हायला लागले होते. त्याच्यानंतर केरळमध्ये म्हणजे लिट्टेचा उपद्रव तामिळनाडू मध्ये सुरू झाला होता. बऱ्याच गोष्टी, म्हणजे तिथं काहीही भाष्य नाहीये त्याच्यावर. म्हणजे त्याचं देशाने पंतप्रधान गमावलं त्या सगळ्या काळाच्या याच्यामुळे, आणि त्या काळाचा एक थ्रेड सुद्धा येत नाही. आणि ते मला वाटतं याचं मॅथमॅटिक्स जे आहे, म्हणजे तो काळ जसा मोजला गेलाय तो फार ॲक्युरेट आहे असं नाही. पण अर्थात म्हणजे करीना कपूर जे कॅरेक्टर आहे, रूपा जे कॅरेक्टर आहे, तिचा 71चा जन्म आहे. स्टोरी मला वाटतं 2019 येऊन ती संपते काहीतरी, बरोबर आहे ना? तर मग साधारण किती 48 वय होतं तिचं, म्हणजे ती 42व्या वर्षी आई बनते. सगळं हे झाल्यानंतर म्हणजे हे कॅल्क्युलेशन जर अजून बघता आले असतं तर हे. आणि मग त्याच्यापेक्षा तो पिरियड ड्रामा मग हे सोयीसाठी केलं गेलं होतं का? कारण सिनेमा 76 पासून टाइमलाईन घेण्यापेक्षा तुम्ही ती 65 पासून जर केली असती, 70 पासून केली असती, बरोबर आहे ना, आणि 95-96 पर्यंत नेऊन जरी ठेवली असती किंवा Y2K पर्यंत जरी नेऊन ठेवली असती, तर एक तर तो काळ पुढे आणायचा आणि ॲट द सेम टाइम ते लोक म्हणजे हे होत राहतं. त्या मला वाटतं टाइम कॅल्क्युलेशन नाही झालेले. मला असं वाटतं की कुठंतरी
तुम्हाला जर इवन समजा कन्झर्वेटिव्ह पोझिशन जरी घ्यायची आहे तरी सुद्धा तुम्हाला ती थोडीशी ब्रेवली घेता आली असती. आणि कन्झर्वेटिव्ह पोझिशन म्हणण्यापेक्षा हा बचावात्मक पवित्रा. नाही मी म्हणतोय की समजा तुम्हाला फुल ब्लोन कन्झर्वेटिव्ह पोझिशन घ्यायची आहे असं जरी म्हटलं असतं, समजा तुम्हाला ह्या सगळ्या घटनाक्रमाकडे इमर्जन्सी असेल, त्याच्यानंतरच्या घडलेल्या घटना असतील, त्यातलं जे लेट्स से की काँग्रेस, लेफ्ट अशा सगळ्या किंवा कुठल्याही प्रोग्रेसिव्ह फोर्सेस असतील किंवा काय, समजा त्याच्याबद्दलही फॉरेस्ट गम जितका न्यूट्रल राहतो किंवा जितका तटस्थ राहतो त्यापासून दूर राहतो असं, तर तशी जरी पोझिशन घेता आली असती तर ते असं दुर्लक्ष करून मारण्यापेक्षा त्या गोष्टींना थोडस त्याच्याशी एंगेजमेंट दाखवली असती तर इट वुड हॅव बीन प्रेफरेबल. तो फार नंतर जेव्हा त्याचा पार्टनर सोडून जातो, म्हणजे तो परत जातो त्याच्या जागेवर ज्या कुठे आलाय, आणि तो शाळा खोलतो आणि तिथे जेव्हा तो हा म्हणतो की धर्म की वजह से मलेरिया फैलता है, म्हणजे याचं रिलिजियस एक्सेप्टन्स जो आहे तो एका फिलॉसॉफिकल याच्यात येतो, नाही असं नाही, पण त्याच्या आधी कुठे काही येत नाही. फॉरेस्ट ऑन द अदर हँड तो सगळ्यांबरोबर, म्हणजे तो आरती म्हणतो, ते जाऊन तसे चर्चमध्ये कॅरल्स म्हणतो, त्याच्यानंतर त्याला श्रिम्स मिळायला लागतात, म्हणजे त्या वादळामुळे आणि त्या घटनेमुळे, आणि त्याची एकच बोट वाचते. तर इथे आम्हाला असं हे होतं की इव्हेंच्युअली तो पुन्हा त्या सगळ्या ट्रॅडिशनल व्हॅल्यूज ज्या आहेत त्याच्याकडेच परत जाताना दाखवला आहे. आणि पुन्हा ग्रेव्हयार्डचा सीन, फक्त तो ग्रेव्हचा सीन हे करण्यासाठी इथलं कॅरेक्टर ला तुम्हाला डिसूजाच बनवणं आवश्यक आहे, अदरवाईज तुम्ही तिला हे पण नाही करू शकत, बरोबर. दॅट बिकम्स अ व्हेरी डिफरंट थिंग दॅन. तर त्या काही गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या लॉस्ट इन अडॅप्टेशन. लॉस्ट इन अडॅप्टेशन म्हणजे जर आपण लेगो सेट घेतले तर फॉरेस्टचा लेगो सेट एक 500 पीसेसचा आहे फॉरेस्ट गमचा, आणि हा लेगो सेट जो आहे तो एक 40 ते 50 पीसेसचा आहे. क्यूट आहे, त्याला एंटरटेनमेंट व्हॅल्यू आहे. शेवटी डाऊन द लाईन एकच प्रश्न विचारला जाऊ शकतो ना की बा एम्पथाईज होतायत का तुम्ही त्या माणसाशी, जो स्क्रीनवर त्याच्या आयुष्याशी एवढं काही होतं त्याच्याशी एम्पथाईज होत आहेत. तर आपण एम्पथाईज होतो. ॲट द सेम टाइम आपण राष्ट्राशी एम्पथाईज होतो का, तर बरोबर. त्याच्या प्रवास आहे, भारताचा प्रवास कुठेतरी बाजूला पडतो आणि लालसिंग थोडा ओव्हर पॉवर करतो. पण मग त्याच्यामुळे आता प्रॉब्लेम असा आहे की आता तो कोणी त्या पिरियड ड्रामामध्ये घुसणारच नाही. म्हणजे या सिनेमाचं जे काही झालं, बरोबर आहे ना, तर ते, आणि मोठा हिरो होण्यापेक्षा मोठी टेक्नॉलॉजी जर घेतली, एक मोठा पार्ट फॉरेस्ट गमचा एक मोठा पार्ट की त्यावेळेस फिल्म टेक्नॉलॉजी हॉलिवूडमध्ये काय अवेलेबल होती त्यावेळेस त्यांनी ती वापरली. इथे म्हणजे गोरेगाव स्टुडिओत मिक्सिंगचं जी टेक्नॉलॉजी आहे, देअर कुड बी मोर थॉट्स. आता थोडं म्हणजे आता जरी आपण एवढं क्रिटिकल म्हणत असलो तरी मला वाटतंय काही पातळ्यांवर फॉरेस्ट गम्पवरती एक खूप मोठं इम्प्रूव्हमेंट सुद्धा आहे. जसं की यू सेड की एम्पथी च्या लेवलला एम्पथी क्रिएट करणं. आणि दुसरी गोष्ट त्यातली जी फिमेल लीड आहे तिच्या स्टोरी बद्दल थोडंसं एम्पथाईज करणं हे इथं घडलेलं आहे. त्या स्टोरीमध्ये जितकं निर्ममपणे तिला ट्रीट केलेलं आहे मूळ फॉरेस्ट गम्प मध्ये, इतक्या निर्दयीपणे तिचं, सो ते यावेळेस किमान तिला थोडीशी एजन्सी आहे, स्वतःचं एक कार्यकारण भावात जास्त स्वतःचा कंट्रोल आहे तिच्या सोबत जे काही घडतं, आणि तिचं जे काही होतं तिच्यापासून तो पनिशमेंट वाला एलिमेंट काढून घेतलाय थोडा. तिला पनिश नाही केलंय तिच्या इच्छेसाठी किंवा तिचे जे डिझायर आहे तिथून त्या ट्रॉमा मधून बाहेर पडण्यासाठी, अब्युझिव्ह चाइल्डहुड मधून बाहेर पडण्यासाठी कोणीही जे पलायन करेल त्या पलायनाबद्दल शिक्षा नाही दिली आहे तिला. म्हणजे ही खूप ताकदीची किंवा ही खूप चांगली गोष्ट आहे लालसिंग चड्डा, जे फॉरेस्ट गम्पवर इम्प्रूव्हमेंट आहे इनफॅक्ट. पण मग त्यात पुन्हा काय टाकायचं काय काढायचं असा विचार जेव्हा केला असेल तर त्या मग भारतात तुम्ही फॉरेस्ट गम्प मायनस रिव्होल्युशन इक्वल टू लालसिंग चड्डा, फॉरेस्ट गम्प मायनस सेक्स, बॅड सेक्स और गुड सेक्स और सेक्शुअल प्रॉब्लेम्स और वॉट एव्हर इट इज कॉल्ड इज लालसिंग चड्डा. फॉरेस्ट गम्प मायनस द ब्युटिफुल म्युझिक, यु नो, ते काळाचं म्युझिक आहे. फॉरेस्ट गमच्या बॅकग्राऊंड मध्ये जे वागणार, इथे 3-4 वेळा म्युझिक वापरलं गेलंय. ते एक शिल्पा शेट्टीचंच गाणं दिलवालो के दिल का करार लुटणे, त्याच्यानंतर ते एक त्या बसमध्ये त्या रोडचं गाणं आहे, आणि ते तेवढंच म्हणजे तुकडे आहेत काही. पण
म्हणजे काळाला दर्शवणारी तर गाणी मग पण वगैरे ते असं. करीनाचं जे हे आहे की ते ते बरं आहे. म्हणजे रॉबिन राईट ज्या याच्यातून जाते, जेनी ज्याच्यातून जाते ते तेवढं क्रूर नाहीये, पण ते नशिबाचं आहेच. म्हणजे ती आई गमावते किंवा हे बरोबर ना, गमावते. पण तेच म्हणतो की शेवटी ते थोडंसं ट्रीटमेंटमध्ये इम्प्रूव्हमेंट आहे त्या विषयाच्या. कारण फॉरेस्ट गंपवर एक आरोप हा सुद्धा होता की इट्स अ सेक्सिस्ट फिल्म, थोडंसं सेक्सिस्ट इट इज अ पोर्ट्रेयल सेक्सिस्ट आहे. फिल्म. इट इज अ ठीक आहे. सेक्सिस्ट सो पोर्ट्रेल. तिचं जेनीचं पूर्ण पात्र असं आहे की त्याचं अमेरिकेचं जे काय डेकेडन्स आहे, मॉरल डेकेडन्स आहे, नैतिक अधपतन ज्याला म्हणतो, त्याचं ती प्रतीक वगैरे आहे जेनी, सर्व नैतिक अधपतनाचं आहे ना. आणि ती स्वातंत्र्याच्या मागे लागते, हिप्पी समूहात. सो ते काय रिस्पेक्टफुली नाही पोर्ट्रे केलेलं आहे. नाही, ते तसं दाखवलेलं नाहीये. म्हणजे ती बसलेली असते, बोलत असते, गाडीवाला येतं, वुड यू लाईक टू गो, आणि ती आय विल कम, आणि ती जाते, अँड वेअर वुड यू, एनिवेअर. असं सुद्धा एक इंटरप्रिटेशन येतं त्यातून की तिला जेव्हा गरज असते तेव्हाच ती फॉरेस्टकडे येते, जेव्हा ती अडचणीत असते किंवा खूप मोठ्या संकटात असते. आणि शेवटी तर ते मूल सुद्धा फॉरेस्टचं आहे की नाही याच्या क्लिअर होत नाही. सो ते त्या लेवल्स वरती जेनीचं जे पात्र आहे, त्यातले फिमेल लीडचं पात्र आहे, ते बऱ्याच पातळ्यांवर फॉरेस्ट लाल सिंग चड्डामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसते फॉरेस्ट गमच्या तुलनेत, खूपच पातळ्यांवर. आणि सो ते ऑफकोर्स मॉडर्निटीचं बेनिफिट आहे, गेलेल्या 20 वर्षांच्या काळाचं बेनिफिट आहे, कारण आत्ताच्या काळात फिल्म बनते ना. सो त्याचा एक बेनिफिट आहे नक्कीच मूळ ह्याच्यावरती. सो एकंदर आता कन्क्लुडिंग रिमार्क्स कडे थोडंसं येऊया आपण, की एकंदर जर बघायचं झालं तर काय म्हणता येईल की लाल सिंग चड्डा प्रयत्न करते पण हिंमत करत नाही, असं म्हणता येईल का? हो, निश्चितपणे हिंमत करत नाही. हिंमत दोन वेच्यावरती, की सध्या जे वातावरण आहे आणि त्याच्यात काही तुम्ही क्रिएटिव्ह घेऊन येणं आणि त्याचं जे काही केलं जातं आजकाल, तो एक त्रास आहे. किंवा मग दुसरं असंही वाटतं की नाही, स्टोरी लाईन त्यांनी अजून डेप्थमध्ये न्यायला पाहिजे होती, हे करायला पाहिजे होती. हिंमतपेक्षा मग तेवढं डिटेलमध्ये काम करणं. पण मग तेही आहे की तो देश समजावून घेणं. मुख्य म्हणजे फॉरेस्ट गम सिनेमाच्या अगोदर फॉरेस्ट गम जे ओरिजिनल बुक आहे आणि त्याला सिक्वल बुक सुद्धा आहे. तर सिक्वल बुक जर तुम्ही समबडी मेक्स अ मूवी अबाउट दॅट थिंग अँड यू मेक अ मनी ऑर समथिंग, तर ते एक मस्त. दुसरं, त्याच्या समांतर काळासाठी एक फुल मेटल जॅकेट आहे, त्याच्यानंतर हे त्याचं काळात युरोपमध्ये म्हणजे अडॉप्टेशनपेक्षा रोजा आयलंड जर तुम्ही बघितली असेल, ती नेटफ्लिक्सवर फार सुंदर सिनेमा आहे, तो त्याचं काळाचा आहे. नेशन थिअरी कशी वर्क होते, आणि तिथेही पुन्हा बॉब मार्ले आणि डिलन आणि त्याची टेल मी ओव्हर, तर तुम्ही करू शकत होता की बा ती स्टोरी तिथेच ठेवा आणि त्या काळात तुमच्याकडे काय होतं, तुमच्याकडे काय घडत होतं ते धरा. म्हणजे अगेन मला इथे कम्पॅरिझन करायचं नाही, पण वासेपूरसाठी जेवढं लोकलाइज मेहनत घेतली जाते त्याच्या प्रत्येक याच्यासाठी, ती तेवढी इथं हे घेतली जात नाही. आता तिथे स्टेट होतं, इथे नेशन आहे किंवा हे आहे. हिंमत आणि रिसर्च दोन्ही हवे. देश बदलताना ही जी थीम आहे त्याच्यावरती अजून एक सुंदर फिल्म तुम्ही बघितली असेल कदाचित, गुड बाय लेनिन. गुड बाय लेनिन ऑसम. गुड बाय लेनिनचा मला वाटतं हिंदीत काहीतरी प्रयत्न झाला आहे, की त्याच्यात ती बाई येते आणि मग तिला ते टीव्ही दाखवतात, व्हिडिओ कॅसेट्स करून दाखवतात. पण गुड बाय लेनिनचं जे आहे तो पुन्हा दॅट्स ऑसम. बाहेर जग बदललंय, आतमध्ये ते जग तसंच टिकून ठेवण्याचा प्रयत्न आहे. आणि वाव, म्हणजे नाही ते आला गुड बाय लेनिनचा. सो मला असं वाटतं की मग आपण त्याच रिमार्क्स वरती थोडं हे चर्चा कन्क्लूड करू. बट यातून एक जो नवीन थ्रेड जन्माला येतोय की मला वाटतंय अमेरिकनिझम, अमेरिका हे काय रसायन आहे, हे आपण आणखी एपिसोड्स मध्ये तुमच्या सोबत मला एक्सप्लोअर करायला खूप आवडेल. ओके, निश्चित. पण हा एक माझ्यासाठी अशा करता की जेव्हा 94ला सिनेमा आला त्याच्यानंतर हा काळ असा आहे की व्हिडिओ कॅसेट्स होत्या आणि त्याच्या सीडी बनायला लागल्या होत्या. तर ते काही काळासाठी ते कुठेही तो सिनेमा पाहायला अवेलेबल नव्हता. नंतर तो HBO वरती आला आणि तो साधारण एका वर्षात त्यांनी 22 ते 25 वेळा HBO वर दाखवला. कधी वेळा रात्री दाखवला, कधी दुपारी दाखवला, कधी रिपीट दाखवला. आणि एक जनरेशन अशी आहे, म्हणजे मी जे काही करत होतो, तर मी ते पूर्ण तेव्हा मी व्हिएतनाम वॉरवर रिसर्च करत होतो त्यावेळेस, आणि त्याच वेळेस मला हे सगळं
पाहायला मिळणं. तर त्याच्यामुळे ते प्रचंड म्हणजे फॉरेस्ट गंप कुणी म्हणतं हे काय ओरिजिनल म्हणजे माहिती आहे लोकांना की हे फॉरेस्ट गंप अडॉप्टेशन आहे आणि तो आजच्या काळात तो सिनेमा इझिली उपलब्ध आहे. पण 20 वर्षांपूर्वी 18 ते 19 वर्ष 20 वर्षांपूर्वी ज्या कुठल्या वयात मी होतो फॉरेस्ट जेव्हा कॉलेजला जातो किंवा आणि त्याचं वयात त्या सगळ्या इमेजेस कन्झ्युम करणं त्याच्यामुळे एक कुठेतरी ते ऑफकोर्स एक नॉस्टॅल्जियाचा किंवा अपब्रिंगिंगचा पार्ट बनून जाते ती स्टोरी. आणि तशाच ताकदीचं काहीतरी भारतात बनायला पाहिजे ते होत नाही. तर आपण या चर्चेचा कन्क्लुजन मध्ये एवढंच म्हणू की या प्रकारचे अडॅप्टेशन्स बनवताना जेव्हा आपण एखादी स्टोरी अडॅप्ट करतो एखाद्या सो त्याच्या मागे फक्त कथात्मक रूपक घेऊन चालत नाही तर त्याच्या मागचं जे सोशो इकॉनॉमिक स्टोरी आहे त्याच्या मागची सोशो इकॉनॉमिक हिस्ट्री सुद्धा आहे ती सुद्धा थोडीशी बघून किंवा त्याच्या हिशोबानं थोडंसं ते अडॅप्टेशन यायला होतं. पण एक सिनेमा म्हणून मनोरंजक अनुभव आहे लाल सिंग इट हॅज चड्ढा. गॉट अ फॅन्टॅस्टिक एंटरटेनमेंट व्हॅल्यू, इट हॅज गॉट इमोशनल व्हॅल्यू, सुंदर गाणी आहेत पण तो त्याचा चित्रण पुन्हा चित्रण त्याच्यावर म्हणजे त्याचं चित्रण सुंदर आहे. त्या पुन्हा व्हिडिओग्राफी जर फॉरेस्ट गंपशी कम्पेअर केली तर फॉरेस्ट कुठल्या तरी वातावरणात आहे. इथे म्हणजे तुम्हाला क्लोज शॉट म्हणजे एवढा शॉट आमिर खानच दिसत राहतो आणि ते म्हणजे इट्स आमिर खान अँड देन द सराउंडिंग फॉरेस्ट गंप द सराउंडिंग अँड देन टॉम हँक्स इन बिटवीन. सो पण प्लीजिंग आहे आय प्लीजिंग आहे चित्रण. भारतातले वेगवेगळे भौगोलिक तुम्हाला जे फीचर्स आहेत ते तुम्हाला खूप सुंदर मोठ्या पडद्यावर पाहायला मिळतील आणि त्या अर्थानं लाल सिंग चड्ढा नक्कीच बघावा हे समजून घेण्यासाठी की त्यातलं काय मिसिंग आहे आणि कशा प्रकारे सिनेमा पाहता येतो हे समजून घेण्यासाठी ही चर्चा होती. असे आणखीन कार्यक्रम आम्ही वेगवेगळे करत असतो, अशा आणखी अनेक चर्चा आम्ही करत असतो, त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात यासाठी हे जे आमचं यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचसोबत हा व्हिडिओ लाईक करा, त्याच्याने या व्हिडिओची रीच वाढायला मदत होते. आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील चांगल्या वाईट याच्यावरती काही तुमची समीक्षात्मक टिप्पणी असतील, काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन असेल ती कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका. पाहत राहा इंडी जर्नल. आणि त्याचसोबत आमचं इंडी रेडिओ हे जे ॲप आहे ते सुद्धा डाउनलोड करायला विसरू नका. त्यावर तुम्हाला अनेक प्रकारचे ऑडिओ बुक्स, पॉडकास्ट, चर्चा, ही चर्चा सुद्धा तुम्हाला ऑडिओ स्वरूपात ऐकायची असेल तर ती इंडी रेडिओवर अवेलेबल असेल. सो पाहत राहा इंडी जर्नल.